Today I am actually motivated to tell you something as an autistic parent myself. To get back again one more sermon or motivation, आणखी एक थोडीशी शिकवणी तुम्हाला, कारण ही शिकवणी मला पण कोणीतरी दिली होती. तर आपण जेव्हा ऑटिस्टिक चाइल्ड आपल्या घरी जन्माला येते की ऑटिस्टिक बाल्य आपल्याकडे जन्माला येतं, त्यावेळेला उदासी, डिप्रेशन आणि हा प्रश्न का मी का, आम्हीच का, माझीच फॅमिली का, आणि हाच मुलगा का, हा जो काचा प्रश्नांचं उत्तर एक छोटंसं मिळालं आहे. हे मी तुम्हाला शेअर करते की हे मुलं उगीच जन्माला आलेली नाही आहेत. त्यांच्या इकडे एक छोटंसं नाही तर मोठं भलं मोठं एक ध्येय आहे. हे ध्येय ते तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर असंच जेव्हा आत्ताच रिसेंटली मी कुंभला जाऊन आली आहे की जे काही कदाचित माझ्याकडनं चुकलं आहे तर म्हणून माझ्याकडे ऑटिस्टिक, तर मी माझं काय पाप केलं आहे की मला एक ऑटिस्टिक मुलगा झाला आहे. तर ह्याच्यातनं मला साधारण 20 वर्ष लागली. आज मुलगा 25 वर्षाचा आहे. 20-22 वर्ष मला ह्याच्यातनं निघायला लागली आहे. तर हे एका छोट्याशा गोष्टीमुळे माझं स्वच्छ झालं आहे डोकं, मी त्याच्यातनं निघू शकली आहे. तेच तुम्ही आता ऐकून घ्या. मी सरांकडनं हे 2 मिनटं काढून घेतली आहेत बळजबरी, कारण आपल्यासारखी सगळी जेवढी मंडळी आज इकडे उपस्थित आहे त्या सगळ्यांनी माझ्याकडे थोडंसं शेअर करा माझ्यासोबत. की ज्यावेळेला मी कुंभला जात होते आणि ट्रेनमध्ये होते तर तेव्हा बरेच ग्रुप मोठा होता आणि बरीच लोकं होती सोबत, आणि समोर एक बाबा बसले होते ज्यांच्याकडे आमचं बिलकुल लक्ष नव्हतं. पण सडनली ज्यावेळेला चहा वगैरे पिताना आम्ही शांत झालो, बोलणं बंद झालं, त्यावेळेला त्या बाबांनी माझ्याकडे बघून म्हटलं की तुमच्याकडे स्पेशल बाळ आहे. आणि तो मला धक्कादायक, कारण मी ओळखत नव्हते त्या माणसाला, आणि फेस रीडिंग एवढ्या लेवलचं असेल असं वाटलं नव्हतं मला. तर म्हटलं स्वामीजी तुम्हाला कसं माहिती, कारण ते सगळं भगवा वगैरे घालून बसले होते. तर म्हटलं स्वामीजी तुम्हाला कसं माहिती, तुम्ही ओळखता मला. तर म्हणे नाही ओळखत नाही मी तुम्हाला, मी पहिल्यांदाच भेटतो आहे आणि मी तुम्हाला सांगते की तुमच्या घरी असं विशेष काहीतरी आहे. म्हटलं हो दुर्दैव आहे माझं. तर म्हणे दुर्दैव नाही आहे, सुदैव आहे तुमचं, कारण ते तुमच्याकडे आहे कारण देवानी तुम्हाला पाठवलं आहे. ते देवाचं बाळ आहे, निर्गुण, एकसुद्धा अवगुण नाही आहे त्याच्यात. खूप प्रेमळ आहे, कधीच खोटं नाही बोलणार आहे, कुठलं टेररिझम नाही करणार आहे, कुठलाही रेप नाही करणार आहे, कुठलंही चुकीचं काम नाही करणार आहे. मग असं शुद्ध आत्मा जेव्हा तुमच्याकडे येतो ते उगीचच येत नाही, तुम्ही सुद्धा शुद्ध आहात, तुमचे मिस्टरसुद्धा शुद्ध आहात. तुमच्याकडे काहीतरी शुद्धी आहे जे तुमच्या फॅमिलीमध्ये आहे. आणि हा जो आत्मा आहे याला एक आश्रय पाहिजे होता, कारण त्याला त्याचा प्रारब्ध पूर्ण करायचा आहे, त्याला त्याचे कर्म पूर्ण करायचे. तर त्याचे जे काही मागचं प्रारब्ध आहे, कर्म आहे, तो अशा अवस्थेत आला तरच पॉसिबल आहे. तो माझा तुमच्यासारखा नॉर्मल आला तो चुकून काहीतरी घडणार आहे, मग परत जन्म घेणार आहे. तर मोक्षप्राप्तीसाठी तुमचे पूर्ण कर्म शून्य करण्यासाठी तो तुमच्याकडे आला आहे, आणि तो फक्त आश्रय आहे, तुमचा प्रारब्ध आहे तोपर्यंत राहणार आहे. प्लीज त्याला वाईट म्हणू नका आणि स्वतःला दुर्दैवी म्हणू नका, स्वतःला सुदैव म्हणा. आज पालक आहेत ना, सगळे सुदैवी आहेत, सगळे लकी आहेत. तुम्ही स्पेशल आहात, स्पेशल पेरेंट्स, स्पेशल चिल्ड्रन. आणि स्वतःसाठीच आज टाळ्यांचा कडगडाच होऊन जाऊ दे. हा तुमच्यासाठी आहे, हा स्वतःसाठी. बाहेरचं जग नाही कौतुक करणार आहे, बाहेरच्या जगाचं स्टँडर्ड आहे IITN बस, COEP बस, BJ मेडिकल कॉलेज, हा त्यांचं स्टँडर्ड आहे. त्या स्टँडर्ड्स ते नाही समजू शकणार आहे, पण तुम्ही त्यांच्या स्टँडर्डप्रमाणे जाऊ नका. तुम्ही फक्त एकच करा, स्वतःला सुदैवी समजा, त्या बाळाला सुदैवी समजा, आणि देवानी हे कार्य तुमच्याकडे दिलं आहे तर ते कार्य तुम्ही पूर्ण करायचं आहे, ते तडीच न्यायचं आहे. हे तुमचं कार्य आहे. वॉट एव्हर द रोल गॉड हॅज गिवन यू, कम्प्लीट इट, प्ले इट विथ फुल इंटेग्रिटी. थँक्यू.